गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. तरी सर्व श्रोत्यांनी शांत चित्ताने याचे श्रवण करावे. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपी पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देखा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसा तो तुला भाग देत. नाममुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिमकेदार ओंकार, श्री पातटाकी साचार, महाकाल तूच की. नागनाथ वैजनाथ कृष्णेश्वर वैरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुराशी दास नवमी कारणे. सुकलाल बाळकृष्ण या बाळपुरा लागून निस्संभक्त होते दोन, त्यांचे सरी नये कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव आणि दिंडोकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून. एक कुत्र पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेणे लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टर धाडा बोलावणे. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन. त्याचकडं मजल्या न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला ऐका करू नका. गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघ्या समर्थास श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना. सुकलालच्या गाईठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला. ते त्याचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा मर्षी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा ऐसे भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता का रे चाडलेले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांगू तुला. हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलो का. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागुनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परी ती होईल उसनवारी, जन्ममृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत. बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐसे कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता ऐकते जाणत, ऐसे क्या अभंगात श्री तुका बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला. ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासी वाचवा सदया या कुत्र्या पासूनी. तो आपला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण, हेच तुमचे अज्ञान. अरे वेड्या, जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्म कोणी मरेन कोणी, हे जाणवाया लागुनी परमार्थाचा उपाय जाणी. शास्त्राकारे कथन केला त्याचा उपयोग करावा, मोह सोमळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा. निमूटपणे हेच बरे, संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्माचे उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरजन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराने न उरले सत्य, तो अवघ्यातून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास.
त्याने अवघा आपुला डाव येथे साधेला, तैसा जरी शेष उरला द्वेषमनी भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष कारण पुढे जन्मास कारण होईल भास्करास, दावा आपुला उगवाया. म्हणून पूर्वजन्मीच वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देणतो ज्ञान श्वान विषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकून. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केली पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरती मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येक इत्यंभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्करा म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या करतीचा अमूल ठेवा सांभाळ स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढल्यांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहूनगर त्या तुकोबा रायान. त्यांची स्मारके त्या त्या ठाया, ठेविली भव्य करून या, तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्करा राहिला निवांत, परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती, परी शंका येते चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळवले, ऐक्या ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. व्यंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी, जो कंडूईंच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार आणि मंडळी होती तर, दावे कुठवर सांगावी. मिळवून त्या लोकाला भास्करे पदर पसरिला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करतो म्हणा, तेणे आनंद माझ्या मना, होऊन सुखे करील गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई ती संत पुरवितो. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकानं आपुले मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. त्या अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्त भले. रुखरुख मनाची संपली, उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसे लेकुरे आनंदती. पुढील सणाच्या आशेने माघवद्य त्रयोदश महाराज बदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबकराजा कर्पूर गौर भवभांतक भवानीवर, जो आहे त्याला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार, नका करूस आता उशीर जाऊ गंगा स्नाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असते उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहे पहा गहनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहे येधवा. भास्कर म्हणणे गुरुनाथा, आता औषधी कशा करता, तुमचे आहे अगाध सत्ता औषधाहुनी वेगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेचे आता की. म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, तेथेच मी करीन स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला आता न राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ बदले हासनी, हे जरी खरे जाणी तरी तीर्थमहिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली, शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारात जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदली माय नीलांबिका, तेवी गहिनीनाथ देखा, तेथून आली नाशिका गोपाळदास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन.
जा घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून, माझी ही भेट म्हणून नारळ साखर द्यासी द्या. हा हार घाला कंठात, तो मी ऐक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभयती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले, दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामींसमोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी, आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले, धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात, लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झ्यामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर, रामनमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगा न पडे आग्रहात, झ्यामसिंग मुळीच भक्त निस्सिम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी, उत्सव करून शेगावात, समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगाव असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नानापरी, एक दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुफाट्यात. छातीवर बैसवून भास्करा केले ताडन, लोक पाहती दुरन, परीजवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता, बेजार झाला उन्हाने. ते म्हणाले भास्कर, बाळाभाऊ न जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करेल ते करू दे. लोकांसी वाटती चापट्या दिल्या, मग मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बैराडासी, त्या अडगावी ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळा भाऊस बोलले, अवघे आता 2 उरले, भास्कराचे दिवस भले. पंचमीला जाईल तो, आज मी जे हे केले कृत्य, ताडनाचे रानात, ते का आहे तुझ प्रत, आले असेल कळून. तुझल्या या भास्करांनी मारविले होते छत्रींनी, शेगावी माझ्या करानी, ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नासावया, त्यास मारिले ये ठाया, हा एकाच गोष्टी वाचूनिया, अन्य नव्हता हेतू काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता पर्यसा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला, 1 प्रहर दिवसाला, समर्थ म्हणती भास्करासी. भास्करा तुझे प्रमाण, आज आहे दिवशी जाण, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बसावे. चित्ता उघे स्थिर करावे, चित्ती साठवावा हरी, वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारुण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा बंधू बला जातो आज वैकुंठाला, त्याचा करा पूजनाला, माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केली लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, बाळाबुक्का वाहती, ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यान्नीच आला दिनकर, महाराजांनी हरहर शब्द केला मोठ्याने. त्या सरसी प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरली ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती महाराजस कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्याच सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसे आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावणी, चहूबाजूस विबुध हो. आता ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर, मिरवित आणिला भास्कर द्वारकेश्वरा चियापाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा, लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण, होऊ लागले अन्नदान, गोरबरी गरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे, अडगावाच्या सन्निध साचे, अंतर 1 मैलाचे, गावापासून उत्तरेस हो. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची, झाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर, ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे.
अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण, संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया बसे, पंगत तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करती, द्रोण पत्रे पात्रीच उचलून नेती, मलोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाक मारू लागले, बिल्लांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तई बोललेले गजानन, अवघ्या लोका लागून नका मारू, त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळवावा. का की हा भास्कर वैकुंठी केला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी, काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे यधवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसे गती, त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच त्या सांगतो देखा, अहो जीवानो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उर्ध्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलिले, ते भाविकांशी पटले, परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागून म्हणती झाले हसून, हे गजानने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती, भाविका नादी लावती, आपले स्तोम माजविती, संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित उद्दाम पाहाय आले तेथ, तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांचा कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांची शरण आले, 12 वर्षे तेथे भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येत झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावत एक गोष्ट घडली अघटित, ती का असं अवचित्त सांगतो मी यधवा. होती साल दुष्काळाचे, म्हणून एक विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू साठून, सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके चार, केली पहारीन तयार, दारू ठासली अखेर दात दोऱ्या घालूनी. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून, तो मध्येच बसल्या अडकून, दोऱ्यांचे या गाठी तरी. पुंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरेना, आले जवळी सुरुंगाच्या. ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरीन विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी, पुंगळ्या जातील तोवरी 12ची शेजारी, म्हणून काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासाठी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्र्यांनी दाटावले. काय करीतो बिचारा, दारिद्र्य होते त्याच्या पदरा, त्याच्यासाठी जाले जोरा यज्ञाच बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होती मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगळी सुरकवली, ती तात्काळ तळा गेली, म्हणती झाले हसुनी, ही गजानने केली वाणी. ती तात्काळ तया गेली, दारूप्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरी तो जो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडला सत्य, मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटवण्याचा उदित उरला थोडका.
तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी जणू गणू जवऱ्याची. एका मेघून एकानी पेट घेतला सुरुंगानी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशारती, बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत, पडलेल्या त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडूनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येत नाही की. गणूचे शब्द ऐकले अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांची धोंडा सरकविला पहारीनी, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्य दानी, गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला, कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा नाहीसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार, गणूप्रती पाहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटता तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहाया आलो, ना तरी असता मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे मैमान आहे थोर साचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, आल्ला दावो भाविका प्रत हेची इच्छा दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्याय समाप्तः. श्री गजानन विजय ग्रंथस्य इति एकादशोऽध्याय समाप्तः. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते.